Okay, we have to discuss the CCTP9 CHO350 section first, that is the stereochemistry. In the stereochemistry, therefore, we have to discuss the chapter second, that is the stereochemistry of the fused and the bridge ring system. In the stereochemistry of the fused and the bridge ring system means या स्टेरिओकेमिस्ट्री या चॅप्टर मध्ये आपल्याला काय पाहिजे आहे की ब्रिज रिंग सिस्टीम आणि फ्यूज रिंग या दोघांचं पण काय पाहिजे स्टेरिओकेमिस्ट्री पाहिजे. तर स्टेरिओकेमिस्ट्री मध्ये आपण लास्ट लेक्चरला स्टार्ट केला आहे हा चॅप्टर. तर या चॅप्टर मध्ये आपण काय पाहिलं की फर्स्ट पॉइंट दॅट इज द नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर मीन्स व्हॉट की देयर आर 4 टाइप्स ऑफ द फ्यूज रिंग सिस्टीम. म्हणजे फ्यूज रिंग सिस्टीमचे किती टाइप्स पडतात 4 टाइप्स that depending upon the number of common carbon atom into the compound. म्हणजे तुमच्या कंपाऊंड मध्ये किती प्रमाणात कॉमन ॲटम्स आहेत तर त्या कॉमन ॲटम वर हे तुमचे फ्यूज रिंगचे 4 टाइप काय असतात डिपेंडेंट असतात. दॅट कॉल्ड ॲज दी nomenclature. त्यालाच काय म्हणतो आपण nomenclature. In the nomenclature therefore the 4 types of the fuse ring system. Last lecture we have to discuss the 2 types. First is a ring having the no carbon atom is common. म्हणजे एक प्रकारे काय की तुमच्या दोन रिंग मध्ये कोणत्याही प्रकारचा कार्बन ॲटम काय नसतो कॉमन नसतो. तर दिस इज द टाइप ऑफ द रिंग हॅव्हिंग दी नो कार्बन ॲटम. म्हणजे ह्या टाइप्स मध्ये काय होतं की दोन रिंग मध्ये कोणत्याही प्रकारचा कार्बन ॲटम काय नसतो कॉमन नसतो. तर दिस इज द टाइप ऑफ दी रिंग हॅव्हिंग दी नो कार्बन ॲटम. सेकंडली आपण पाहिलं की रिंग हॅव्हिंग दी वन कार्बन ॲटम. रिंग हॅव्हिंग दी वन कार्बन ॲटम म्हणजे आपण रिंग हॅव्हिंग दी वन कार्बन ॲटम्स मध्ये आपण हे एक्झाम्पल पाहिलं स्पायरो कंपाऊंड एक्झाम्पल. तर स्पायरो कंपाऊंड एक्झाम्पल्स मध्ये एक प्रकारे काय की this is the two component in this compound therefore one carbon atom is common. हा जो सेंटरचा जो कार्बन ॲटम आहे याच्यामध्ये काय आहे की दोन रिंग एकमेकांमध्ये फ्यूज होऊन वन कार्बन ॲटम काय झालेला आहे कॉमन झाला आहे. तर हा जो वन कार्बन ॲटम जो कॉमन झाला आहे तर त्याच्यामुळे काय होतं की एक प्रकारचं दोन कंपाऊंड एकमेकांमध्ये फ्यूज होऊन कोणता कंपाऊंड तयार होतो स्पायरो कंपाऊंड तयार होतो. कोणता कंपाऊंड तयार होतो स्पायरो कंपाऊंड. तर या स्पायरो कंपाऊंड हा जो हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल कशाचं आहे स्पायरो कंपाऊंड. अँड दिस इज द सेकंड टाइप ऑफ द फ्यूज रिंग सिस्टीम. हा काय झाला तुमचा सेकंड टाइप ऑफ द फ्यूज रिंग सिस्टीम. म्हणजे फ्यूज रिंग सिस्टीमचा सेकंड टाइप काय आहे की रिंग हॅव्हिंग द वन कॉमन कार्बन ॲटम. म्हणजे तुमच्या कंपाऊंड मध्ये एक कॉमन कार्बन ॲटम असतो त्याच्यामुळे तो काय असतो स्पायरो कंपाऊंड. दिस इज द सेकंड टाइप ऑफ द फ्यूज रिंग सिस्टीम. Then third type that is the ring having the two adjacent carbon atom in common. म्हणजे तुम्हाला बायसायक्लो कंपाऊंड दिलं तर त्या बायसायक्लो कंपाऊंड मध्ये हे जे दोन कार्बन ॲटम आहे ते दोन कार्बन ॲटम दोन्ही पण रिंग मध्ये काय आहे कॉमन आहे. तर दॅट कॉल्ड ॲज दी बायसायक्लो कंपाऊंड अँड दॅट दिस इज द टाइप ऑफ रिंग हॅव्हिंग टू ॲडजसंट कार्बन ॲटम इन दी कॉमन. म्हणजे या कंपाऊंड मध्ये तुमचे दोन कार्बन ॲटम काय कॉमन आहे त्याच्यामुळे हा जो कंपाऊंड आहे दिस इज द टाइप ऑफ रिंग हॅव्हिंग टू ॲडजसंट कार्बन ॲटम इन कॉमन. हे याचं काय झालं एक्झाम्पल झालं. ओके, तर आता आपल्याला काय काय पाहिजे की नॉमेनक्लेचर ऑफ दिस बायसायक्लो कंपाऊंड. या बायसायक्लो कंपाऊंडचं काय पाहिजे नॉमेनक्लेचर. तर नॉमेनक्लेचर कशा पद्धतीने पाहणार ते लक्षात घ्या की पहिल्यांदी जसं आपण स्पायरो कंपाऊंड मध्ये पहिल्यांदी काय पाहिलं की स्पायरो मीन्स वन कार्बन ॲटम इज कॉमन देअरफॉर इट इज स्टार्टेड विथ दी स्पायरो कंपाऊंड. त्याच्यामुळे आपण त्या नॉमेनक्लेचरची सुरुवात कशाने केली स्पायरोने केली. आता इथं सुद्धा आपल्याला काय पाहिजे आहे की हा जो कंपाऊंड दिलाय बायसायक्लो कंपाऊंड तर त्या बायसायक्लो कंपाऊंडची सुरुवात ही जी रिंग आहे ही रिंग कशी आहे तुमची बायसायक्लो रिंग. किती कार्बन ॲटम कॉमन याच्यात दोन कार्बन ॲटम कॉमन. त्याच्यामुळे काय काय म्हणतो आपण की दिस कंपाऊंड्स नॉमेनक्लेचर इट इज स्टार्टेड बाय बायसायक्लो. कशाने सुरुवात करायची बायसायक्लो. कशाने सुरुवात करणार बायसायक्लो. दिस कार्बन ॲटम्स दिस कंपाऊंड्स started the nomenclature with the bicyclo because it is containing the two carbon atoms into this compound. हे दोन कार्बन ॲटम या कंपाऊंड मध्ये काय आहे कॉमन आहे. त्याच्यामुळे या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचरची सुरुवात करताना आपण काय करतो पहिल्यांदी की बायसायक्लोनी सुरुवात करतो. देन इनटू ब्रॅकेट. आता मागच्या स्पायरो कंपाऊंड मध्ये पाहिलं की दोन कॉमन ॲटमच्या दोन एका कार्बन ॲटमच्या लेफ्ट साइडची रिंग मध्ये किती ब्रिज कार्बन आहे आणि राइट साइडला किती ब्रिज कार्बन आहे हे आपण कशामध्ये लिहितो इनटू दी ब्रॅकेट. कशामध्ये लिहितो आपण इनटू दी ब्रॅकेट.
तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला तेच करायचंय. आता पहिल्यांदा आपण काय केलं की नॉमेनक्लेचर, ही रिंग कशी तुमची बायसायक्युलर रिंग, त्याच्यामुळे सुरुवात कशाने केली आपण, बायसायक्युलर रिंग. आता आपल्याला पाहिजे की ब्रिज कार्बन किती, तुमच्या कंपाऊंड मध्ये ब्रिज कार्बन किती. आता पहिल्यांदा दोन कॉमन कार्बन ऍटम, आता हे जे तुमचे सेंटर आहे तर या सेंटरला तुमचे दोन कॉमन कार्बन ऍटम आहे, तर त्याच्या लेफ्ट साइडच्या रिंग मध्ये किती, लेफ्ट साइडच्या रिंग मध्ये किती ब्रिज कार्बन atoms आहे, therefore 1 2 3 4, we have to write in the bracket that is the 4. Okay, then these carbon atoms right side ring, how many bridge carbon atom, therefore it is a 4 bridge carbon atom. Lastly the center is two common carbon atom, this is the common carbon atom, and this common carbon atom containing the zero bridge ring. किती कार्बन ऍटम ब्रिज करतात, मधले जे दोन कार्बन ऍटम्स आहेत तर ते दोन कार्बन ऍटम किती ब्रिज कार्बन प्रोव्हाइड करतात, तर 0. किती करतात, 0. देन कंप्लीट द ब्रॅकेट. ओके, देन द टोटल नंबर ऑफ कार्बन ऍटम इनटू दी कंपाऊंड. आता आपल्याला काय करायचंय की कार्बन ऍटम तुमच्या कंपाऊंड मध्ये किती कार्बन ऍटम आहे हे आपल्याला काय करायचंय, चेक करायचंय. फर्स्टली 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता 10 सगळ्यांना माहिती आहे, 10 म्हणजे काय की डिके. 10 म्हणजे काय, डिके. ओके, दिस इज द नॉमेनक्लेचर ऑफ दिस कंपाऊंड. हे काय आलं तुमचं, नॉमेनक्लेचर ऑफ दिस कंपाऊंड. दिस इज द टाइप ऑफ रिंग हॅव्हिंग टू ऍडजसंट कार्बन ऍटम इन कॉमन. म्हणजे तुमचा जो कंपाऊंड आहे या कंपाऊंड मध्ये दोन कार्बन ऍटम काय आहे, कॉमन आहे. त्याच्यामुळे आपण त्या नॉमेनक्लेचरची सुरुवात कशाने करतो, आपण बायसायक्लोनी करतो. बायसायक्लोनी केल्यानंतर इनटू दी ब्रॅकेट, ब्रॅकेट मध्ये काय करतो आपण, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की स्पायरो कंपाऊंड मध्ये आपण काय केलंय की ब्रॅकेट मध्ये वन कॉमन कार्बन ऍटमच्या लेफ्ट साइड मध्ये जी रिंग असते तर त्या रिंग मध्ये किती ब्रिज कार्बन ऍटम आहे, आणि राइट साइडच्या रिंग मध्ये किती ब्रिज कार्बन ऍटम आहे, या दोघांना कशामध्ये लिहितो आपण, ब्रॅकेट मध्ये लिहितो. याच पद्धतीने या बायसायक्लो रिंग मध्ये सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे. बायसायक्लो रिंग मध्ये कशा पद्धतीने करणार की हे जे दोन कॉमन कार्बन ऍटम आहे तर या दोन कॉमन कार्बन ऍटमच्या लेफ्ट साइडला किती ब्रिज कार्बन ऍटम्स आहे, तर 1 2 3 4, and it is right into the bracket. हे कशामध्ये लिहायचं, ब्रॅकेट मध्ये लिहायचं. नंतर राइट साइडच्या रिंग मध्ये किती कार्बन ऍटम आहे, ब्रिज कार्बन ऍटम 1 2 3 4 विथ 4 लेस. देन आता लास्टली लक्षात घ्या की लास्टली काय करायचं आहे की तुमचे जे दोन कॉमन कार्बन ऍटम्स आहेत, दिस टू कॉमन कार्बन ऍटम, इट डज नॉट शो दी ब्रिज कार्बन ऍटम, इट डज नॉट शो दी ब्रिज कार्बन ऍटम. हे दोन कॉमन ऍटम तुम्हाला ब्रिज कार्बन ऍटम शो करतात का, नाही. देयरफॉर इट इज राइट ॲज अ 0, इट इज राइट ॲज अ 0. त्याच्यामुळे आपण त्याला कशाने लिहितो, 0 ने लिहितो. नंतर काय करायचं, ब्रॅकेट कंप्लीटेड. आता काय करायचं, टू चेक द टोटल नंबर ऑफ कार्बन ऍटम इनटू दिस बायसायक्लिक रिंग. या बायसायक्लिक रिंग मध्ये किती कार्बन ऍटम्स आहेत, देयरफॉर वी चेक दॅट 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. 10 means its prefix is 10 carbon atom means its prefix is decane. Therefore, it is a nomenclature of this compound such as bicyclo into the bracket 440 bracket complete is decane. This is the nomenclature of this compound. Okay, समजलं सर. चला next point घेऊया. Next example. This is the next example. Okay. Firstly लक्षात घ्या की या कंपाऊंड मध्ये आता फर्स्टली काय स्टार्ट करायचंय, कारण की या कंपाऊंडला कोणत्याही प्रकारचं सबस्टिट्यूएंट्स ऍड नाही, त्याच्यामुळे स्टार्टिंग कशापासून करायची, बायसायक्लोनी करायची. ओके, स्टार्ट विथ द बायसायक्लो. नॉमेनक्लेचरची सुरुवात जर त्या कंपाऊंडला कोणत्याही प्रकारचं सबस्टिट्यूएंट जर ऍड नसेल तर त्याची सुरुवात पहिल्यांदा कशाने करायची, बायसायक्लोनी करायची. बायसायक्लोनी सुरुवात केल्यानंतर ब्रॅकेट मध्ये आता आपल्याला काय पाहिजे की ब्रिजिंग कार्बन ऍटम किती ब्रिजिंग कार्बन ऍटम. आता पहिल्यांदा पहा की दिस इज टू कार्बन ऍटम, इट इज कॉमन इनटू दिस कंपाऊंड. हे दोन कार्बन ऍटम काय आहे, कॉमन आहे. त्याच्यामुळे याच्या लार्जेस्ट साइडनी किती ब्रिज कार्बन ऍटम्स असतात ते चेक करायचं. दॅट इज 1 2 3 4. किती ब्रिज कार्बन आहे, 4. इट इज राइट इनटू दिस ब्रॅकेट.
ओके. देन राईट साइड रिंग मध्ये आता आपल्याला कशामध्ये चेक करायचंय, राईट साइड रिंग मध्ये दिस कॉमन कार्बन atoms राईट साइड रिंग इट इज अ 1 2 3. हाऊ मेनी ब्रिज कार्बन atoms? 3. It is right into this bracket. Then these two common carbon atom does not show the bridge carbon atom, therefore it is shows as 0. काय म्हणून शो करायचं ते 0. ओके. देन ब्रॅकेट इज कंप्लीटेड. ब्रॅकेट काय करायचं, कंप्लीट करायचं. देन यू हॅव टू चेक द टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम इनटू दिस कंपाऊंड. आता काय पाहिजे आपल्याला की तुमच्या कंपाऊंड मध्ये किती कार्बन ॲटम्स आहे. तर फर्स्टली दिस इज 1 2 3 4 5 6 7 8 and 9. आता 9 सगळ्यांना माहिती काय असतं, नो नेम. ओके. therefore it is right as no name. Okay, this is the no name. That's nomenclature of this compound such as bicyclo 430, no name. This is the nomenclature of this compound. Okay, next example is आता आपल्याला पाहिजे नेक्स्ट एक्झाम्पल. आता पहिल्या या कंपाऊंडला पहा, या कंपाऊंडला कोणत्या प्रकारचे सबस्टिट्यूएंट्स ऍड नाही, त्याच्यामुळे या कंपाऊंडचे नॉमेनक्लेचर लिहिताना सुरुवात कशाने करणार, बायसायक्लो. बाय सायक्लो इनटू दिस ब्रॅकेट. आता ब्रॅकेट मध्ये काय करायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती की ब्रिजिंग कार्बन. कॉमन ॲटमच्या लेफ्ट साइडला किती ब्रिज कार्बन आहे आणि कॉमन कार्बन ॲटमच्या राइट साइडच्या रिंग मध्ये किती ब्रिज कार्बन आहे. आता पहिल्यांदा काय करायचं, चेक करा. दिस इज द टू कॉमन कार्बन ॲटम. या कॉमन कार्बन ॲटमच्या लेफ्ट साइडला किती कार्बन ॲटम्स आहे, ब्रिज कार्बन ॲटम 1 2 3. इट इज राइट इनटू दिस ब्रॅकेट. ओके. देन राइट साइडला किती आहे, 1 2 3. किती झाले, 3. then these two common carbon atom does not show the bridge carbon atom, therefore it is shows as 0. then bracket is complete. Okay. then we have to check the number of carbon atom into this compound, that is 1 2 3 4 5 6 7 8. 8 means octet. 8 means octet. Okay. therefore its nomenclature of this compound such as bicyclo 330 octane. म्हणजे या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर काय येणार आहे, बायसायक्लो 330 octane. ओके. therefore next example is, आता आपल्याला काय पाहिजे, पुढचं एक्झाम्पल. आता या एक्झाम्पल मध्ये लक्षात घ्या की या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सबस्टिट्यूएंट ऍड केले. काय ऍड केलेले, सबस्टिट्यूएंट. त्याच्यामुळे सबस्टिट्यूएंट ऍड केल्यावर त्याची सुरुवात कशाने करायची, सबस्टिट्यूएंट ऍड केल्याने. आता सबस्टिट्यूएंट पहा की कोणत्या पोझिशनला आहे, therefore 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. म्हणजे एक प्रकारे काय की थर्ड पोझिशनला तुमचा सबस्टिट्यूएंट्स काय ऍड आहे. त्याच्यामुळे सबस्टिट्यूएंटची सुरुवात, सबस्टिट्यूएंट्स ऍड केल्यानंतर त्याची सुरुवात कशाने करायची, सबस्टिट्यूएंटच्या नावाने. कशा पद्धतीने करणार, 3 इथिल. काय करायचं, 3 इथिल. इथिल. ओके. सबस्टिट्यूएंट्स लिहिलं, सबस्टिट्यूएंटचं नॉमेनक्लेचर लिहिलं, कोणत्या पोझिशनला आहे, थर्ड पोझिशनला, दॅट इज अ C2H5. नंतर काय करायचं की आता आपल्याला काय करायचंय की सबस्टिट्यूएंटचं नॉमेनक्लेचर लिहिलं. आता आपल्याला काय करायचंय, रिंग कोणची तुम्हाला सगळ्यांना माहिती, कोणती रिंग आहे, बायसायक्लो रिंग. इथिलच्या पुढे काय लिहायचं, बायसायक्लो. ओके. देन राइट द ब्रिज कार्बन ॲटम इनटू दी ब्रॅकेट. आता आपल्याला काय करायचंय की ब्रिज कार्बन ॲटम किती ते कशामध्ये लिहितो आपण, ब्रॅकेट मध्ये. ओके. आता ब्रॅकेट मध्ये लिहायच्या वेळेस लक्षात घ्या की दिस टू कॉमन कार्बन ॲटम्स लेफ्ट साइड कार्बन ॲटम. म्हणजे एक प्रकारे काय की लेफ्ट साइडच्या रिंग मध्ये किती कार्बन ॲटम्स आहे, 1 2 3 4. ओके. यू हॅव टू राइट दी 4 ब्रिज कार्बन ॲटम इनटू दिस ब्रॅकेट. ओके. देन नेक्स्ट इज लेफ्ट साइड कार्बन ॲटम्स. लेफ्ट साइड रिंग मध्ये किती ब्रिज कार्बन ॲटम्स आहे, 1 2 3 4. किती लिहायचे, 4. These two common carbon atom does not show the bridge carbon atom, therefore it is write as a 0. 0 म्हणून आपण काय करतो, राइट करतो. ओके. देन टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम इनटू दिस कंपाऊंड. आता किती कार्बन ॲटम्स इथे लिहिलेले आपण नंबरिंग केली, किती आहे, 10. तर काय येणार, नो नेम. काय येणार, नो नेम. ओके. आता काय येणार तुमचं नॉमेनक्लेचर या कंपाऊंडचं, 3 ethyl bicyclo 440 no name. This is the nomenclature of this compound.
ओके. लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस थर्ड टाइप दॅट इज, आता या एक्झाम्पल मध्ये पहा की हेट्रोसायक्लिक रिंग आहे. कोणती रिंग आहे? हेट्रोसायक्लिक. बायसायक्लो रिंग कशी आहे? हेट्रोसायक्लिक रिंग आहे. तर हेट्रोसायक्लिक रिंग मुळे काय होतं की इथं नायट्रोजन या कार्बनच्या ठिकाणी. ओके. आता आपल्याला पाहायचं आहे की नायट्रोजन या कार्बनच्या ठिकाणी जर असेल तर पहिल्यांदा काय येणार आहे की जो सबस्टिट्यूएंट तुमच्या कार्बन ॲटम मध्ये आहे तर त्या सबस्टिट्यूएंटचा काय करायचं? पहिल्यांदा लिहायचं. तर पहिल्यांदा काय येणार की वन ॲज अ, इथं पोझिशन कोणती लक्षात घ्या, वन ॲज अ. फर्स्ट पोझिशनला नायट्रोजन असल्यामुळं नॉमेनक्लेचरची सुरुवात कशाने करणार? वन ॲज अ. वन ॲज अ. रिंग कोणती आहे तुमची? बायसायक्लो रिंग. देअरफॉर राईट ॲज अ बायसायक्लो. देन राईट द ब्रिजिंग कार्बन ॲटम. आता ब्रिजिंग कार्बन ॲटम राईट करायचं. ओके. दिस टू कॉमन कार्बन ॲटम, इकडची ब्रिजिंग कार्बन ॲटम, ह्या रिंग मधले ब्रिजिंग कार्बन ॲटम किती? 1 2 3. या ब्रिजिंग कार्बन ॲटम मध्ये किती आहे? 3. 1 2 3. हे ब्रिजिंग कार्बन ॲटम डज नॉट शो द ब्रिज कार्बन ॲटम, देअरफॉर इट इज अ श्योर. ओके. आता टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम किती ते लक्षात घ्या. दिस इज 1 2 3 4 5 6 7. 7 means heptane. 7 means heptane. 7 means heptane. This is the nomenclature of this compound, such as 1 as a bicyclo 330 heptane. Okay, 1 as a bicyclo 330 heptane. This is the nomenclature of this compound. Okay, this is the third type of the fused ring system, that is the ring having two adjacent carbon atom in common. Okay, next is ring having more than two atoms common. म्हणजे तुमच्या रिंग मध्ये दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त कार्बन ॲटम काय असतात? कॉमन असतात. ओके. तर याची सुरुवात, ही जी रिंग आहे ही रिंगची सुरुवात सुद्धा जर त्याला कोणत्याही प्रकारचं सबस्टिट्यूएंट जर ऍड नसेल तर त्याची सुरुवात कशाने करणार आपण? बायसायक्लो रिंग. ओके. बायसायक्लोने काय करायची? सुरुवात करायची. बायसायक्लो. ओके. बायसायक्लोने सुरुवात केल्यानंतर आता तुमचे जे कार्बन ॲटम्स आहेत तर त्या कार्बन ॲटमच्या लेफ्ट साइडला किती किती ब्रिज कार्बन आहे? तर राईट साइडला दोन ब्रिज कार्बन. इथे काय लिहिणार तुम्ही? दोन. ओके. देन या साइडला राईट साइडला किती ब्रिज कार्बन ॲटम आहे? टू ब्रिज कार्बन ॲटम. आणि वरच्या साइडला किती कार्बन ॲटम्स आहे? वन साइड. दिस इज द वन ब्रिज कार्बन ॲटम. किती ब्रिज कार्बन ॲटम्स आहे? वन. You have to write in this one. Okay. Then total number of carbon atom into this compound. आता किती number of carbon atoms आहे? Therefore we have to check that 1 2 3 4 5 6 7. किती आहे? 7. That is called as the heptane. That is called as heptane. काय म्हणतो आपण त्याला? Heptane. Okay. This is the first example in the fourth type, that is the ring having more than two atoms. Okay. Second example लक्षात घ्या. Second example is, therefore firstly we have to start, therefore no substituent add into this into this ring. Okay. This is the bridge ring. Okay. या ब्रिज रिंगला कोणत्याही प्रकारचे सबस्टिट्यूएंट ऍड नाही, त्याच्यामुळे याची जी सुरुवात आहे, सुरुवात कशाने करायची? बायसायक्लो. कशाने सुरुवात करणार? बायसायक्लो. बायसायक्लोने सुरुवात केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं? ब्रिजिंग कार्बन ॲटम. ओके. लेफ्ट साइडला किती ब्रिज कार्बन ॲटम आहे? 2. राइट साइडला किती ब्रिज कार्बन ॲटम आहे? 2. आणि अपर साइडला किती ब्रिज कार्बन ॲटम आहे? 2. दिस इज 7 8. ओके. 2 bridge carbon atom. Okay. This is the 2 bridge carbon atom, this is the 2 bridge carbon atom, and this is the 2 bridge carbon atom. That is the bicyclo. These two common atoms, हे जे दोन कार्बन ॲटम्स आहेत, ये दोन कार्बन ॲटम्सला एक प्रकारे ही जी ब्रिज कार्बन ॲटम आहे अपर साइड, हे किती शो करतात? दोन ब्रिज कार्बन ॲटम. ओके. देन the total number of carbon atom into this bicyclic ring. आता आपल्याला काय पाहायचं आहे की या कंपाऊंड मध्ये या बायसायक्लो रिंग मध्ये किती कार्बन ॲटम्स आहेत? You have to check. That is 1 2 3 4 5. Okay. 6 7 8. 8. 8 means octane. 8 means octane. काय आलं ते? Octane. Okay. काय आलं?
octet. Okay, this is the second example in the fourth type, that is the ring having more than 2 carbon atom is common. Okay, third type, थर्ड एक्झाम्पल पहा. आता इथं काय पाहिजे आपल्याला थर्ड एक्झाम्पल. आता थर्ड एक्झाम्पल मध्ये पहा की देअरफॉर नंबरिंग ऑफ दिस रिंग. आता आपण काय केले, आपण याला नंबरिंग केले. नंबरिंग पहा की याच्यामध्ये दोन सबस्टिट्यूएंट ऍड आहे, दोन नायट्रोजन काय आहे ऍड. आता कशा पद्धतीने तुम्ही नॉमेनक्लेचरची सुरुवात करणार. नॉमेनक्लेचरची सुरुवात करताना तुम्हाला मी सांगितले की नॉमेनक्लेचरची सुरुवात करताना पहिल्यांदा सबस्टिट्यूएंट जे ऍड असतात तर त्यांना पहिल्यांदा लिहायचे. ओके, तर आता याच्यामध्ये नायट्रोजन काय आहे, दोन्ही पण नायट्रोजन काय सबस्टिट्यूएंट्स ऍड. त्याच्यामुळे सुरुवात कशाची करणार तुम्ही, नायट्रोजन. म्हणजे आता पहा की फर्स्ट पोझिशनला एक नायट्रोजन आणि फोर्थ पोझिशनला म्हणजे काय येणार आहे 1,4 डायॲझा. 1,4 डायॲझा. डायॲझा का बरं घेतलं, ते दोन नायट्रोजन असल्यावर. 1,4 डायॲझा बायसायक्लो. आता आपल्याला काय करायचं आहे, बायसायक्लो. बायसायक्लो का बरं, कारण की तुमची रिंग कशी आहे, बायसायक्लो रिंग. ओके, देन इनटू दिस ब्रॅकेट. आता आपल्याला काय पाहिजे, ब्रॅकेट मध्ये ब्रिजिंग कार्बन ऍटम. काय पाहिजे, ब्रिजिंग कार्बन ऍटम. या दोन नायट्रोजनच्या इकडच्या साइडने किती ब्रिज कार्बन ऍटम्स आहे, दोन. किती आहे, 2 ब्रिज कार्बन ऍटम. या दोन नायट्रोजनच्या इकडच्या साइडने किती ब्रिज कार्बन ऍटम्स आहे, 2. नंतर वरच्या साइडला किती ब्रिज कार्बन ऍटम, दॅट इज द 7 and 8. किती आहे, 2. ओके, देन टोटल नंबर ऑफ कार्बन ऍटम इनटू दिस रिंग. या रिंग मध्ये किती कार्बन ऍटम्स आहे, चेक दॅट. 1 2 3 4 5 6 7 and 8. हे एक प्रकारे काय, दिस इज द टोटल नंबर ऑफ, म्हणजे एक प्रकारचे कार्बन ऍटम्स. हे किती आहे, कार्बन ऍटम्स आहे. म्हणजे एक प्रकारे काय म्हणतो आपण त्याला, ऍज अ नायट्रोजन ऍज अ कार्बन म्हणूनच आपण त्याला काय करतो, शो करतो. म्हणजे किती टोटल नंबर, दॅट इज 8, दॅट इज ऑक्टा. हा शो करतो ऑक्टा. ओके, ऑक्टा 2. सेकंड पोझिशनला काय, कार्बोनिल ग्रुप. म्हणजे काय लिहायचं, ऑक्टा 2 1. ऑक्टा 2 1. दिस इज द नॉमेनक्लेचर ऑफ दिस कंपाउंड. ओके, समजलं नसेल तर पुन्हा सांगतो की 1,4 पोझिशनला दोन नायट्रोजन आहे, त्याच्यामुळे सुरुवात सबस्टिट्यूएंटची सुरुवात आपण अगोदर करतो 1,4 डायॲझा. नंतर रिंग कशी तुमची बायसायक्लो रिंग. बायसायक्लो रिंग लिहिलं, त्याच्यानंतर बायसायक्लो लिहिलं, नंतर इनटू दी ब्रॅकेट ब्रिज कार्बन ऍटम. किती ब्रिज कार्बन ऍटम आहे, या दोन कार्बनच्या इकडच्या साइडला किती आहे, 2. इकडच्या साइडला 2 आणि वरती किती आहे, 2. तर ब्रॅकेट मध्ये हे संपूर्ण ब्रिज कार्बन ऍटम काय केले आपण इथं शो केले. ओके, नंतर टोटल नंबर ऑफ कार्बन ऍटम. किती कार्बन ऍटम आहे टोटल, हे टोटल पोझिशन किती टोटल पोझिशन आहे, 8. 8 मीन्स ऑक्टा. ओके, सेकंड पोझिशनला काय, कार्बोनिल ग्रुप. त्याच्यामुळे ऑक्टा 2 1 हे आपण काय करेल, नॉमेनक्लेचर मध्ये घेऊ. दिस इज द नॉमेनक्लेचर ऑफ दिस कंपाउंड. ओके, देन पुढचा एक पहा, पुढचा एक्झाम्पल. दिस इज द इम्पॉर्टंट एक्झाम्पल अँड दिस एक्झाम्पल यू हॅव टू इन दी एक्झाम. म्हणजे तुमच्या एक्झाम मध्ये सुद्धा असू शकतात. ओके, तर याच्यामध्ये पहा की आता आपण इथं नॉमेनक्लेचर सुरुवात करूया. याच्यामध्ये आता 3 सबस्टिट्यूएंट, 4 सबस्टिट्यूएंट्स काय ऍड. तर आता सुरुवात करा, कशा पद्धतीने करणार की दिस इज द फर्स्ट पोझिशन. ओके, दिस इज द फर्स्ट पोझिशन, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ अँड 7. ओके, therefore 1 7 7. आता सबस्टिट्यूएंट्स ऍड करण्यामुळे त्याची सुरुवात आपण कशाने करतो की सबस्टिट्यूएंटच्या नावाने सुरुवात करतो नॉमेनक्लेचर मध्ये. तर काय येणार, 1 फर्स्ट पोझिशनला काय आहे, मिथिल ग्रुप. नंतर 7 पोझिशनला एक मिथिल ग्रुप आहे. नंतर पुन्हा 7 पोझिशनला अजून एक मिथिल ग्रुप आहे. आणि काय येणार आहे, ट्राय मिथिल. काय येणार आहे, ट्राय मिथिल. ट्राय मिथिल. आता आपल्याला काय करायचं, रिंग कोणती तुमची, बायसायक्लो रिंग. ओके, लिहा तिथं बायसायक्लो रिंग. ओके, 1 7 7 ट्राय मिथिल बायसायक्लो रिंग. का बायसायक्लो रिंग, कारण की तुमची रिंग कशी आहे, बायसायक्लो. बायसायक्लो रिंग नंतर तुमच्या कंपाऊंड मध्ये किती ब्रिज कार्बन ऍटम्स आहे, तर या दोन कॉमन ब्रिज कार्बन ऍटमच्या या साइडला किती आहे, 2 ब्रिज कार्बन ऍटम्स. किती आहे, 2. इकडच्या साइडनी 2.
वरती किती आहे 1. ओके. आता टोटल नंबर ऑफ कार्बन एटम, आता किती टोटल नंबर ऑफ कार्बन एटम्स आहे, that is 1 2 3 4 5 6 7, किती आहे 7, that is हेप्टा. हेप्टा. आता सेकंड पोझिशनला काय, कार्बोनिल ग्रुप. कार्बोनिल ग्रुप असल्यामुळे काय येणार आहे की हेप्टा 2 1, हेप्टा 2 1. ओके, दिस इज द नॉमेनक्लेचर ऑफ दिस कंपाउंड. लास्ट एक्झाम्पल बघा, नॉमेनक्लेचरच्या 4 टाइपचा लास्ट एक्झाम्पल. आता याच्यामध्ये ही जी रिंग आहे, ही रिंग काय दिली तुम्हाला, एक बेंझीन टाइप रिंग दिली. ओके, तर याच्यामध्ये पहा की याच्यामध्ये 3 सबस्टिट्यूएंट्स दिलेले आहेत तुम्हाला. इथे एक सबस्टिट्यूएंट दिला लिक्विड ग्रुप, इथं डायमिथिल ग्रुप काय दिलेले आहे, सबस्टिट्यूएंट दिला आहे. दिस इज द 3 कॉमन कार्बन एटम. दिस इज द फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, हे 3 कॉमन कार्बन एटम. ओके, आता आपल्याला काय पाहिजे की लक्षात घ्या की फर्स्टली दॅट इज 277. लक्षात घ्या की सबस्टिट्यूएंटची सुरुवात आपण काय करतो की सबस्टिट्यूएंटची सुरुवात पहिल्यांदा करतो, बरोबर. तर काय येणार आहे 277 ट्रायमिथिल. काय येणार आहे, ट्रायमिथिल. ओके, 277 ट्रायमिथिल. 277 ट्रायमिथिल बायसायक्लो. रिंग कशी तुमची, बायसायक्लो. आता ब्रिजिंग कार्बन आयटम पहा की हे दोन कार्बनच्या इकडची जी ब्रिजिंग आहे, इथं किती येतात की 2 कार्बन आहे. किती कार्बन आयटम्स आहे, 2 ब्रिज कार्बन आयटम्स. त्याच पद्धतीने इकडची जी ब्रिजिंग कार्बन आयटम्स आहे, या 2 ब्रिज कार्बन आयटमच्या हे 2 ब्रिज कार्बन आयटम्स. ओके, आणि इथं 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 किती ब्रिज कार्बन आयटम्स येतो, 1. ओके, 1. आता किती कार्बन आयटम्स आहे, 7. किती कार्बन आयटम्स आहे, 7. त्याच्यामुळे शेवटी काय येणार आहे, टोटल नंबर ऑफ कार्बन आयटम इज 7. देयरफॉर इट इज कॉल्ड ॲज, इथे लिहितो मी वरती, हेप्टेन. सेकंड पोझिशनला काय डबल बॉन्ड आहे, त्याच्यामुळे 2E, हेप्टेन 2E. ओके, तर काय येणार आययुपीसी नेम, याचं नॉमेनक्लेचर काय येणार की मी वरती लिहितो, मला समजेल असं. ओके, इथे लिहितो मी, इथे कंपाऊंड काढतो. The 1 2 3 4 5 6 and 7. ओके, नॉमेनक्लेचर काय येणार आहे, पहिल्यांदी 277 ट्रायमिथिल. 277 ट्रायमिथिल. रिंग कोणती आहे तुमची, बायसायक्लो रिंग. रिंग कोणती आहे, बायसायक्लो. नंतर त्याच्यामध्ये ब्रिज कार्बन आयटम किती येणार आहे, इकडच्या साइडने 4 ब्रिज कार्बन, 1 2 3 4, म्हणजे एक प्रकारे काय की 2 कार्बन आयटम्स, नंतर 2 ब्रिज कार्बन आयटम्स. अँड देयरफॉर दिस इज द, या दोन कॉमन कार्बन आयटमच्या इकडच्या साइडने किती आहे, 1. ओके, देन टोटल कार्बन आयटम्स किती आहे, 7 असल्यामुळे काय येणार आहे की हेप्टेन, HEPP. नंतर सेकंड पोझिशनला काय आहे, डबल बॉन्ड, त्याच्यामुळे शेवटी काय येणार आहे 2E. ओके, दिस इज द nomenclature of this compound. हे काय आहे तुमचं nomenclature of this compound. Okay, this is all about the nomenclatures. हे संपूर्ण काय आहे, nomenclature of stereochemistry of fusing and the bridging system. And this is the 4 types of the फ्युजिंग सिस्टीम. हे चारही पण टाइप कशाचे आहे, फ्युजिंग सिस्टीम. ओके, तुम्हाला होमवर्क म्हणून हे एक्झाम्पल दिले, हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा, काही अडचण आली तर विचार. ओके, नेक्स्ट टाइम वी डिस्कस द स्टेरियोकेमिकल ऍक्सेप्ट ऑफ द फेनॉल 3. ओके, थँक यू.